नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, MSF बद्दल एक नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर जे काही मी मागे MSF मध्ये 6607 उमेदवारांची ट्रेनिंगसाठी निवड झालेली होती आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की त्यांना येत्या 16 तारखेपर्यंत त्यांना मेसेज ट्रेनिंग कुठल्या ट्रेनिंग सेंटरला त्यांची निवड झालेली आहे हा देखील मेसेज त्यांना येऊन जाईल आणि आता तो मेसेज देखील आलेला आहे आणि ट्रेनिंग सेंटरच्या लिस्ट या जाहीर देखील झालेल्या आहेत। तर तुम्हाला कुठले ट्रेनिंग सेंटर मिळालेलं आहे, कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जाणं तुम्हाला बंधनकारक आहे, तिथे कधी जायचं आहे, किती वाजता जायचं आहे, काय आहेत त्यांच्या महत्त्वाच्या सूचना व अटी, ही सगळी थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, ट्रेनिंग सेंटरच्या ज्या PDF आहेत त्या महाराष्ट्र राज्य पोलीस बल यांच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे, MSF ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या ट्रेनिंग सेंटर किती वाजता हजर राहायचंय, काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे याविषयी आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया। तुम्हाला ज्या ट्रेनिंग सेंटरचा मेसेज आलेला असेल, तुम्हाला मेसेज बघा, तुम्ही फॉर्म भरताना जो काही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असतो किंवा ईमेल ID असतो त्यावर तुम्हाला सगळे काही त्या भरतीबद्दल रिलेटेड जे काही मेसेज वगैरे येत असतात त्याच्यावर त्या नंबरवर येत असतात। त्यासाठी तो मोबाईल नंबर चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुमचा मोबाईल नंबर तो चालू असेल तर त्यावर तुम्हाला मेसेज हा ट्रेनिंग सेंटरचा तुमचं कुठलं ट्रेनिंग सेंटर तुम्हाला मिळालेला आहे हा मेसेज तुम्हाला आला असेल। तुम्हाला ज्या ट्रेनिंग सेंटरचा मेसेज आलेला असेल त्या ट्रेनिंग सेंटरची PDF तुम्ही ओपन करून त्यावरती तुम्हाला ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्ही सुद्धा त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत। तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघून घेऊया। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पोलीस प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सूचना। तर बघा, येथे जे काही तुमचं 45 दिवसांचा कालावधी असतो तो ट्रेनिंगचा, तर त्यासाठी तुम्हाला 22 डिसेंबर 2025 रोजी ठीक सकाळी 8 वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे। उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याप्रमाणे त्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतले जाईल। प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रात संधी देण्यात येईल। जर समजा तुम्हाला जायला तिथे लेट वगैरे झालं आणि जर त्यांची उमेदवारांची संख्या पूर्ण झाली तर तुम्हाला घरी सुद्धा रिटर्न यावं लागू शकतं आणि मग नंतर तुम्हाला पुढच्या प्रशिक्षण सत्रामध्ये संधी देण्यात येईल। त्यासाठी तुम्ही उशीर न करता त्यांनी दिलेल्या वेळेवर तुमच्या प्रशिक्षण केंद्रावर तुम्ही ठीक सकाळी 8 वाजता हजर राहायचं आहे आणि तिथे तुम्हाला सोबत जाताना तिथे तुम्हाला 15,000 ही सिक्युरिटी अमाउंट तेथे जमा करावी लागते। त्याबद्दल त्यामध्ये 10,000 ही नॉन रिफंडेबल असते आणि 5,000 ही तुम्हाला तुमचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर 5,000 ही रिफंडेबल असते। आणि ही जी रक्कम आहे ती तुम्हाला ऑनलाईन न घेऊन जाता तेथे कॅशमध्ये घेऊन जायची आहे, कारण नेटवर्कची समस्या असते कुठे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको, त्यामुळे ही रक्कम तुम्ही कॅशमध्येच घेऊन जायची आहे। तसंच पुढे हे काही तुमचं हे PTचं साहित्य दिलेलं आहे ते सुद्धा तेथे तुम्हाला घ्यायचं आहे। हे काही खाकी हाफ पॅन्ट, 2 नग, पांढऱ्या रंगाचा PT T-शर्ट वगैरे, सॉक्स काय जे असतील ते, हे सगळं तुम्हाला पहिले स्वतः घ्यायचं आहे। नंतर हा जो PT किटचा भत्ता असतो तुम्हाला जेव्हा तुमची नेमणूक झाल्यावर पहिला पगार येतो त्याच्यामध्ये हे 1450 रुपये ह्या PT किट्सचे ऍड होऊन तुम्हाला नंतर मिळून जातात। आणि मग तसंच पुढे बघा, तिथे जाताना तुम्ही तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड हा ओरिजिनल आणि झेरॉक्स सुद्धा तेथे सेट बनवून घेऊन जायचे आहे आणि तुमच्या पासपोर्ट साईजचे 2-3 फोटो हे सुद्धा तुम्ही घेऊन जायचे आहे। आणि तसंच पुढे हे तुमच्या काही दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, ताट, बकेट वगैरे, कपडे जे असेल ते तुम्ही ते स्वतः घेऊन जायचं आहे। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट, जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते
तुमचं शल्यचिकित्सक, सिव्हिल सर्जन अथवा जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा सिव्हिल हॉस्पिटल यांनी दिलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र हेच तिथे ग्राह्य धरलं जाणार आहे. ह्या काही पुढे त्यांनी CBC, हिमोग्लोबिन, रक्तगट वगैरे ह्या काही टेस्ट दिलेल्या आहेत. त्या सगळ्या टेस्ट तुम्ही करून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या टेस्ट जर क्लिअर आल्या तर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलकडनं एक मेडिकल सर्टिफिकेट दिलं जातं आणि तेच सर्टिफिकेट तुम्ही तेथे घेऊन जायचं आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलचं सर्टिफिकेट घेऊन जायचं नाही, कारण की तेथे प्रायव्हेट हॉस्पिटलचं सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे तुम्ही ट्रेनिंगला जाताना गव्हर्नमेंट हॉस्पिटलचंच सर्टिफिकेट तेथे घेऊन जायचं आहे. ठीक आहे. तसंच पुढे बघा, जे उमेदवार आहेत त्यांची ही लिस्ट दिलेली आहे, तुम्ही येथे बघू शकताय. सदर प्रशिक्षणासाठी पात्र असलेले पुरुष उमेदवारांची यादी. तर या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे. जर ही PDF तुम्हाला सविस्तरपणे बघायची असेल अजून तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल. ह्या जवळजवळ 13 ते 14 PDF आहेत, तुम्ही बघून घ्यायचं आहे. तुमची जी काही तुमच्या ट्रेनिंग सेंटरची जी PDF असेल त्याच्यावर काही महत्त्वाच्या सूचना वगैरे मी तशा सांगितलेल्याच आहेत, तरी तुम्ही अजून नीट काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. तर बघा, आता कुठल्या गट क्रमांकामध्ये किती उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत ते आपण बघून घेऊया. तर बघा, SRPF गट क्रमांक 1 पुणे यामध्ये 545 उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. तसंच पुढे गट क्रमांक SRPF गट क्रमांक 2 पुणे येथे 545 उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. तसंच SRPF गट क्रमांक 3 जालना येथे 545 उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. गट क्रमांक 4 नागपूर येथे 545 उमेदवारांना घेण्यात आलेला आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंड येथे 545 उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. SRPF गट क्रमांक 7 दौंड येथे सुद्धा 545 उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. सर्वाधिक उमेदवार हे SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ट्रेनिंग सेंटरवरती बोलवण्यात आलेले आहेत. येथे एकूण 926 उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तसंच पुढे बघा, SRPF गट क्रमांक 10 सोलापूर येथे 545 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. SRPF गट क्रमांक 11 भाळेगाव नवी मुंबई येथे सुद्धा 545 उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे. सर्वात कमी उमेदवार हे SRPF गट क्रमांक 12 हिंगोली 225 उमेदवारांना येथे ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तसंच पुढे बघा, SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली येथे 276 उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर 545 उमेदवार. SRPF गट क्रमांक 15 गोंदिया येथे 275 उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे. आता एकूण जर जवळजवळ पाहिलं तर एकूण SRPFच्या 13 ट्रेनिंग सेंटरवरती 6607 उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे. आता जे मागे 6607 उमेदवारांची MSF मध्ये निवड झाली होती त्यांना आता एकाच बॅच क्रमांक 71 मध्ये एवढ्या सगळ्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर बघा, अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि तुम्हाला माहिती कशी वाटली आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.